नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे झटपट पुलाव. कांदा, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, आलं लसूण, वाटाणे आणि बासमती तांदूळ हा मी थोड्या वेळासाठी भिजत घातला होता. त्याच्यानंतर आता आपण गॅस पेटवून घेऊया कुकरसाठी आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मी घेतलेले आहेत 3 ते 4 पळ्या तेल. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी तेल गरम होऊस्तर आलं आणि लसूणचं मिश्रण घेते ठेचून. त्याच्यामध्ये आता तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं 1-1 चमचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि आल्याचं ठेचलेलं मिश्रण, हिरव्या मिरच्या पण आणि गरम मसाला पण. वेलची टाकायला अजिबात विसरू नका, त्याच्याने खूप चांगली टेस्ट येते. आता कांदा जो आपण उभा चिरून घेतलेला आहे, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे मस्त तेलामध्ये एकत्र करून परतून घेऊया. आणि आपण हा राईस बनवतो आहे पिवळा, तर फक्त हळद जाणार, लाल मिरची अवॉइड करा. त्याच्यानंतर आपण ही हळद टाकल्यानंतर तेलामध्ये मस्तपैकी मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये लगोलगच आपण वाटाणा ॲड करूया. वाटाणा आता इथे मी फ्रोझन घेतलेला आहे सीझननुसार. वाटाणा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण भिजवलेला तांदूळ ॲड करतो आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी फक्त त्याचा हाफ यूज केलेला आहे. दोन्ही पण आपण वाटाणा आणि तांदूळ आणि जे आपलं कांद्याची फोडणी आहे मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. कुकरला शिट्टी देण्यासाठी आता आपण कुकरचं झाकण लावलं. शिट्टी झाली आहे, इथे तुम्ही 4 शिट्या घेऊ शकता. 4 शिटीनंतर आपला हा भात बघू शकता किती मोकळा शिजलेला आहे. आता माझा नवरा इथे मस्तपैकी टेस्ट करून सांगतो आहे त्याची चव. नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.